मराठवाड्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडतीये। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देणारी ही बातमी आहे। नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजपचे नेते आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी आपल्या 2 माजी आमदार समर्थकांसह काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली। विधानसभेच्या निवडणुकीसोबतच आता या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। भाजपकडून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे काँग्रेसकडून खदगावकर यांची उमेदवारीची शक्यता आहे। खदगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा फक्त त्यांचा राजकीय प्रवासाचाच महत्त्वाचा टप्पा नाही, तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला नवीन दिशा देणारी ठरणार आहे। त्यांची स्नुषा डॉक्टर मिनल पाटील देखील भाजपला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहे। खदगावकर यांचा काँग्रेस प्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी नांदेडमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आल्याचं बोललं जात आहे। खदगावकर हे नांदेड जिल्ह्यातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे। त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची राजकीय भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बहीण स्नेहलता यांचे खदगावकर हे पती आहेत। काँग्रेसमधून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होती। ते आमदार आणि 3 वेळा खासदार राहिले। राज्यात ते मंत्रीही झाले। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्याध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अमित देशमुख यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी खदगावकर यांच्याशी संपर्क साधला आहे। मुंबईत पक्षात प्रवेश करण्याऐवजी नांदेडमध्येच एक भव्य सोहळा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे। खदगावकर यांच्या पत्नी डॉक्टर मिनल पाटील यांची नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता आहे। काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा विचार केला आहे। अशा स्थितीत काँग्रेस दोघांनाही उमेदवारी देऊन त्यांचं समाधान करू शकते। तुम्हाला काय वाटतं? या घडामोडींचा मराठवाड्यातील आणि राज्यातील राजकारणावर काय परिणाम होईल? तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।